तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. तर या शाळेची स्थापना ही जून सन 1961 मध्ये करण्यात आली. प्रश्न क्रमांक दुसरा, ऋतुजा बक्षी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळाशी ऋतुजा बक्षी ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 5वा, राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सरोजिनी नायडू यांनी राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6वा, भारताचे आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरदार पटेल यांना भारताचे आयर्न मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7वा, सितार नावाचे वाद्य हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अमीर खुस्रो या व्यक्तीने सितार नावाचे वाद्य हे शोधून काढले आहे. प्रश्न क्रमांक 8वा, ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, साहित्य या क्षेत्रामध्ये ग्रॅमी हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 9, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतातील गोवा या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे दरवर्षी संपन्न होतो. प्रश्न क्रमांक 11, कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बिहार या राज्यामध्ये कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 2, बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, इंदिरा गांधी या भारतातील पहिली महिला पंतप्रधान आहे. प्रश्न क्रमांक 14, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अण्णा हजारे यांचे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 15, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, मराठी राजभाषा दिन या नावाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1,
रत्नागिरी हा जिल्हा सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 17. भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1942 या वर्षी भारत छोडो आंदोलन हे सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील खालीलपैकी कोणती बँक ही सर्वात मोठी बँक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते नृत्य हे महाराष्ट्राशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कुचिपुडी हे नृत्य महाराष्ट्र या राज्यांशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 20. इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मल्हारराव होळकर हे इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 21. जागतिक हिंदी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22. जय जवान जय किसान ही घोषणा टिंबटिंब यांनी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. प्रश्न क्रमांक 23. डॉट्स ही उपचार पद्धती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुष्ठरोग यांच्याशी डॉट्स ही उपचार पद्धत संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकवासला हे धरण पुणे या शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते राज्य हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही. प्रश्न क्रमांक 26. जंजिरा व कासा हे दोन बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड या जिल्ह्याचा जंजिरा व कासा हे दोन बेटे रायगड या जिल्ह्याचा भाग आहेत. प्रश्न क्रमांक 27. जागतिक मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. पहिली आशियाई खेळ सन 1951 मध्ये कोठे आयोजित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी पहिली आशियाई खेळ सन 1951 मध्ये आयोजित केले होते. प्रश्न क्रमांक 29. ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 साहित्य क्षेत्र या क्षेत्राशी ज्ञानपीठ हा पुरस्कार संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या झाडाचे लाकूड हे अगपेट्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॉप्लर या झाडाचे लाकूड हे आगपेट्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 31. वॉशिंग्टन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पोटोमॅक या नदीच्या काठावर वॉशिंग्टन हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32. पहिला अणुस्फोट पोखरण येथे कोणत्या साली करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1974 या वर्षी पहिला अणुस्फोट पोखरण येथे करण्यात आला होता.
प्रश्न क्रमांक 33. मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. इम्फाळ ही मणिपूर या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 34. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4. क्लोरीन हे रासायनिक मूलद्रव्य पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. गंगापूर नाशिक हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 36. हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल हे कोणत्या पिकापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. करडई या पिकापासून हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल हे तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 37. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, वाट लावणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. वाट लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा नाश करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 38. खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, वाचन हा लेखनाचा रियाज आहे या वाक्याचा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. वाचन हा लेखनाचा रियाज आहे या वाक्याचा प्रकार हा केवल वाक्य असा आहे. प्रश्न क्रमांक 39. खालील वाक्याचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर पहा, महिन्याला प्रसिद्ध होणारे. तर ऑप्शन क्रमांक 2. महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजेच त्याला मासिक असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 40. खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर पहा, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा प्रतिज्ञा करणे असा होतो.